भिवंडी तालुका के वल गांव में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी आरबी भोसले के अध्यक्षता में तथा ग्राम विकास अधिकारी अमोल कदम के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर ग्राम विकास पैनल के हर्षदा अरुण भामरे को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वहीं नवनिर्वाचित सरपंच हर्षदा अरुण भामरे को स्वागत करने पहुंचे भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश महात्रे, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, जिला परिषद सदस्य देवेश पाटिल, भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, रोटरी क्लब अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, पंचायत समिति सदस्य विकास भोईर, भानुदास पाटिल, भाजपा भिवंडी शहर अध्यक्ष एडवोकेट हर्षल पाटिल, मोरेश्वर पाटिल, विलास पाटिल, रामदास भोईर, सोनाली सरपंच, विशुभाऊ महात्रे, किरौली व इताड़े सरपंच, जगन सेठ पाटिल, कवाड़ सरपंच, नीलेश गुरव, एडवोकेट वैभव भोईर, शिवसेना सचिव विश्वनाथ पाटिल, दक्षता कमेटी माजी अध्यक्ष पुंडलिक भोईर, शिवसेना उपतालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, उप शाखा प्रमुख वल दयाराम पाटिल, सचिन पाटिल, उप सरपंच राजन मड़वी, तानाजी भोईर, निवर्ती पाटिल, बजरंग भोईर, उद्योगपति राम भोईर, चंद्रकांत भोईर, भानुदास भोईर, प्रशांत भोईर, योगेश भोईर, रविंद्र भामरे, विजय भामरे, विठोवा नाइक, वसंत भोईर सहित भारी संख्या में मान्यवर तथा सर्व सम्माननीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच हर्षदा अरुण भामरे को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच हर्षदा अरुण भामरे ने सभी लोगों का आभार माना और वल ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सरपंच पदाच्या इलेक्शन निमित्त इथे खास करून हजर असलेले आपले लाडके आमदार मोरे साहेब, अन्य मान्यवर पिके, सर्व इथे हजर असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व बंधू भगिनी आणि नवनिर्वाचित सरपंच हर्षदा भामरे, गेल्या 5 वर्षात आम्ही ग्राम विकास आघाडीच्या पॅनलच्या माध्यमातून इलेक्शन लढलो आणि ते इलेक्शन यशस्वीरित्या आम्ही जिंकलो। इलेक्शन जिंकल्यानंतर प्रत्येक निवडून येणाऱ्या उमेदवाराला इच्छा होती तो मी सरपंच झालो पाहिजे, म्हणून त्यांच्या या इच्छा खातीर आम्ही सर्वांना सरपंच पदाची वाटणी करून दिली आणि कार्यकाळ ठरवून दिला। त्याप्रमाणे प्रत्येकाने आपला कार्यकाळ संपल्यानंतर आपल्या पाय उतार होऊन पुढच्याला संधी दिली आणि या 5 वर्षामध्ये आज जे हर्षदा भामरे यांचा आज शेवटचा सरपंच म्हणून या ठिकाणी या 5 वर्षाची सांगता होत आहे। मी आपल्याला निश्चितच सांगेन, गावाचा जर विकास व्हायचा असेल तर गावामध्ये एकजूट पाहिजे। आता ऑक्टोबर महिन्यात या वर्षी परत इलेक्शन येणार आहे। माझी खास करून इच्छा आहे की बिनविरोध गावामध्ये निवड व्हावी
आणि गावाचा विकास व्हावा, प्रत्येकाने व्यवस्थित जगावं, धंदा पाणी करावा, आपलं आयुष्य आनंदाने घालवावं आणि प्रत्येकाला मान सन्मान मिळाला पाहिजे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे। कारण आमचं गाव आहे हे अगदी छोटंसं गाव आहे। या छोट्याशा गावामध्ये आम्ही रोजच्या रोज एकमेकाला भेटत असतो, म्हणून सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। त्याला आमचा पाठिंबा निश्चितच मिळेल। गावात गडबड धंदा हे काही नको आहे अशी माझी आणि बहुतेक नागरिकांची इच्छा आहे। आपण जवळजवळ 5 वर्षात 6 सरपंच दिले, 5 उपसरपंच दिले, 2 दक्षता कमिटी दिल्या। ठरल्याप्रमाणे 5 वर्षात कुठेही व्यत्यय आला नाही। असतील मनात भेदभाव, सगळे भेदभाव बाजूला सारून आपण दिलेला शब्द पाळला। जवळजवळ विश्वनाथ पाटील अध्यक्ष असल्यापासून आम्ही फार प्रयत्न करत होतो। गावाचा विकास थोड्याफार प्रमाणात जरी कमी झाला तरी चालेल, परंतु आपली एकजूट आहे, ही एकजूट राहिली पाहिजे। ही इलेक्शन बिनविरोध होण्यासाठी ग्रामपंचायतची आम्ही कसोशीने प्रयत्न केले, आम्हाला यश आलं। 85% यश आलं। आस्ते आस्ते यश येणारच होतं। आज जर बघितलं तर सर्व पक्ष भेद बाजूला सारून सर्व गावकरी आज एकत्र आलेले आहेत। त्या भाग्यवान आहेत। सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने त्या आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना या सिंहासनावर विराजमान केलेलं आहे। एकजूट असल्यानंतर जे काम होतं, गावाचा विकास किती झाला यापेक्षा गावात किती अडीअडचणी आहेत। मी गेला 1 महिना मी आणि अर्चना भोईर खासदार साहेबांच्या बरोबर सतत फिरत असतो की प्रत्येक गावात 6-6 महिने सरपंच बदलतो ना, प्रत्येकात चढाओढ आहे। आज मागच्या सरपंचाने काम किती केलं, आज हर्षदाला स्मृती मिळेल की आताच्या सरपंचांनी जे काम केलं त्यापेक्षा आपण अधिक जोमाने काम करावं। अशा पंचकृषीत थेट सरपंच मला वाटतं कॅन्सलच झालेलं आहे। सर्वप्रथम मी हर्षदा भामरे यांना आमच्या दक्षता कमिटी आणि ग्राम विकास आघाडीतर्फे शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदनही करतो। आम्ही गेल्या 14 वर्षापासून बघतो की आम्ही गावामध्ये सरपंच बनवताना किंवा गावाचा विकास करताना आम्ही कधीही पक्ष म्हणून बघितलं नाही, तर एक ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व सभासदांना सरपंच पद आळीपाळीने बनवत गेलो आणि ही परंपरा गेल्या 14 वर्षापासून सुरू आहे। मला खरोखर ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की गावामध्ये एकोपा राहतो, गावाचा विकास होतो। परंतु तरीसुद्धा राजकारणाव्यतिरिक्त मला आज खेदाने म्हणावं लागते की काही महिन्यापूर्वी गावामध्ये पोटनिवडणूक झाली। पोटनिवडणुकीमध्ये रामदास भोईर आम्ही सांगितलं की आपण खासदारकीच्या इलेक्शनमध्ये सर्व पक्ष एकत्र होतो, युती होती, तर आपण ग्राम विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवूया। तर काही विघ्न संतोषी लोकांनी सांगितलं आम्हाला की आम्हाला पक्षावर निवडणूक लढवायची आहे। या ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे। हर्षदा भामरे आज या ठिकाणी सरपंच विराजमान झाल्या। या गावची जी विकासाची परंपरा आहे, गावात अनेक विकासाची कामं प्रत्येक सरपंचांच्याकडून झालेली आहे, तीच परंपरा त्या सरपंच पदाच्या कार्यकालात त्या येत्या काळात तसेच विकास या गावासाठी करतील, सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतील आणि त्याप्रमाणे काम करतील अशी आशा व्यक्त करून त्या ठिकाणी मी माझ्या गुंदवली गावाच्या वतीने, म्हात्रे परिवाराच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतात। सगळ्यांनी आपली मतं मांडली, पण मी माझ्या भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे देखील शुभेच्छा देतो की चांगल्यात चांगलं काम आणि एक म्हणजे सगळ्यांना एक काहीतरी एक एक्झाम्पल सेट होईल सगळ्या ग्रामीण भागामध्ये। असं सगळं काम तुम्ही करावं आणि कुठल्याही प्रकारची मदत, जसं सगळ्यांनी सांगितलं आपले खासदार आहेत, आमदार आहेत, कुठल्याही प्रकारचं सरपंच झाल्यावर पार्टीचा काही संबंध नसतो, सरपंच गावचा असतो, असं इथे बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं। खऱ्या अर्थाने
सरपंच हा गावचा आहे, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी जर काम केलं तरच गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना आपल्याला आहेच. तरी देखील आपल्याला हे 2 शब्द मी माझ्याकडून सांगून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की आपण गावाचं नाव मोठं कराल. अतिथी बंधू भगिनी यांना माझा पहिले सगळ्यांना नमस्कार. मला बिनविरोध संतुष्ट केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आणि दक्षता कमिटी ग्रामपंचायत सदस्य यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद आभारी मानते. जे गावाचे जे काही काम शिल्लक असतील ते मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन. माझे 2 शब्द